ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्याकरिता ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेने टायर किलर बसवले आहेत। प्रायोगिक तत्वावरती हे टायर किलर बसवण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवरही टायर किलर बसवले जाणार आहेत, असं यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही भागामध्ये एक दिशा मार्गिका केल्या आहेत। असं असलं तरी या मार्गिकांवरती वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहन चालक, विशेषतः रिक्षा चालक विरुद्ध दिशेने वाहनं चालवून या मार्गिकेमध्ये प्रवेश करत असतात। त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन येथे वाहतूक कोंडी होत असते। विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण होते। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेने या मार्गावरती टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरामध्ये ठाणे रेल्वे स्थानक येथून मोह विद्यालयाच्या दिशेने जाणारा वाहतूक मार्गावरती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात ठाणे रेल्वे स्थानकाहून मोह विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती टायर किलर बसवण्यात आले आहेत। हे टायर किलर प्रायोगिक तत्वावरती बसवण्यात आले असून टायर किलरमुळे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला आळा बसणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे। आज आपण बघतोय की पोलीस आयुक्त हद्दीमध्ये PMCच्या सहाय्याने आपण टायर किलर बसवत आहोत। याचा सगळ्याच नागरिकांना फायदा होणार आहे। बऱ्याचदा आपण बघतो वर्दळीच्या काळामध्ये रॉंग साईड होऊन किंवा नो एंट्रीमध्ये वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो। अनेक उपाययोजना करून देखील ह्या रॉंग साईड आणि नो एंट्रीमधल्या गाड्या ज्या आहेत तर त्या खोळंबा वाहतुकीचा करतच आहेत। त्यामुळे एक प्रायोगिक तत्वावर आपण ज्या ठिकाणी असे रॉंग साईड होतात त्या ठिकाणी टायर किलर बसवत आहोत। सदरचे टायर किलर हे केवळ जे रॉंग साईड आणि नो एंट्रीमध्ये वाहने येत आहेत त्यांनाच त्रासदायक ठरणार आहेत, त्यांचेच टायर हे डॅमेज होणार आहेत। ठाणे आयुक्तालय हद्दीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी रॉंग साईड मोठ्या प्रमाणात होत आहेत त्या ठिकाणचे जागा ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या आहे। नजीकच्या काळात त्या ठिकाणी आपण असे टायर किलर बसवणार आहोत। सध्या ठाणे स्टेशन पंजाब नॅशनल बँकेच्या समोर आपण हे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवत आहोत। तर नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांनी रोडवर चालत असताना फुटपाथचा वापर केला पाहिजे। यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आणि मनुष्यबळ पोलीस इथे न लावता देखील रॉंग साईड टाळता येणार आहे। त्यामुळे वर्दळीच्या काळात जो वाहतुकीचा खोळंबा होतोय तो देखील टाळता येणार आहे।